महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 साली एक वादळ आलं आणि या सुसंस्कृत अशा राज्यातलं राजकारण हे अंतर्बाह्य बदलून गेलं होतं. त्यानंतर झालं काय तर पार्टी विथ डिफरन्स म्हणवल्या जाणाऱ्या शिस्तप्रिय अशा भाजपनं या वादळाचे उट्टे काढायला सुरुवात केली. आता वादळाचे उट्टे काढणं म्हणजे काय? या वादळात महाराष्ट्राच्या राजकारणाची जी काही एक शिस्तबद्ध अशी संस्कृती होती त्या संस्कृतीचं पार वाटोळं केलं गेलं आणि त्यात या राज्याचं नाव जे बदनाम झालं त्याचं उट्टं काढायला सुरुवात केली. हे नुसतं राज्याची संस्कृती आणि नाम बदनाम हो गया म्हणून वगैरे नाही, तर भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक असा जाणवणारा फटका या सगळ्या 2019 सालच्या त्या एकंदरच षडयंत्रानं बसला होता. त्याचे हे उट्टे होते. अर्थात त्यानंतर काय काय घडलं हे जगजाहीर आहे. आधी शिवसेनेत, मग राष्ट्रवादीत एकामागोमाग एक अशी बंड झाली आणि आता तर पुढचा डाव यशस्वी झाला तर या वेंडेट्टा पॉलिटिक्सच्या मागचं कारण असलेल्या महाविकास आघाडीचंच अस्तित्व संपणार आहे. म्हणजे ज्या 2019चा मी उल्लेख केला त्याचं जे मूळ आहे ना ते समूळ नष्ट करण्याचा जो विषय आहे तो इथून सुरू होतो. हा डाव कोणाचा? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. पण या डावाच्या केंद्रस्थानी आहेत ते शरद पवार. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलंय ते वरवर दिसतंय तेवढं साधं सोपं असं राजकारण नाहीये. तो आहे एक मोठा राजकीय मास्टर प्लॅन. आजच्या आपल्या या भागातून आपण समजून घेणार आहोत की भाजपचा पुढचा डाव काय. 86व्या वर्षी राज्यसभेवर जाण्यासाठी आग्रही असे शरद पवार नेमकं काय प्लॅन करत आहेत? जे ते नुसतं राज्यसभेवर जाणं हाच उद्देश आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार आहे? मित्रांनो नमस्कार. गेल्या काही वर्षात भारतीय राजकारणात नवनवीन ट्रेंड्स यायला लागले. त्यातला एक ॲक्ट जो 2019ला महाराष्ट्रात घडला त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अधिक आक्रमकपणे आपलं राजकारण करायला लागलाय हे स्पष्ट दिसतंय. अनेक राजकीय विश्लेषक याबाबत बोलताना भाजपच्या राजकीय चाली, व्यूहरचना याचं श्रेय देताना देवेंद्रजीबाबत बोलतात की ते फक्त या राज्याचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राजकीय चेसबोर्डवरचे ग्रँड मास्टर आहेत, बुद्धिबळाचा बादशाह आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्रजींची एक अतिशय रोचक अशी खेळी पाहायला मिळाली आपल्याला. भाजपने अचानक एक घोषणा काय केली, जर शरद पवार राज्यसभेसाठी उभे राहिले तर भाजप 7वा उमेदवार देणार नाही. म्हणजे 7वा उमेदवार द्यायचं ठरलं होतं का आधीच? म्हणजे थोडक्यात काय तर निवडणूक बिनविरोध होईल. बाहेरून पाहताना हा निर्णय पवारांच्या वयाचा, त्यांच्या 59 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा सन्मान वगैरे वाटत होता. पण राजकारणात प्रत्येक गोष्टीमागे एक गणित असतं. राजकीय विश्लेषक म्हणतात या निर्णयानं एक मोठा संकेत दिलाय. आज शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी पुन्हा एकदा खासदार झाले, पण अनेकांना वाटतं हे शक्य झालंय ते फक्त आणि फक्त भाजपच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे. मग प्रश्न असा उभा राहतो की हा फक्त सन्मान होता शरद पवारांचा की भाजपची भविष्यातली राजकीय डील आहे? डील मग ते राजकारणातलं असो की शेअर बाजारातलं, त्यामागे काही ठोकताळे दडलेले असतात, बराच अभ्यास असतो, अनुभव असतो. पण राजकारण सोडलं तर शेअर बाजारातल्या डील्स या आता AI बेस्ड ॲपच्या मदतीनं सोप्या झालेल्या आहेत. आता कशा सोप्या झाल्यात ते जरा समजून घेऊया, मग पुढचं. मित्रांनो, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात? तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची, कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा, याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे जे आज भारतात झपाट्यानं वाढतंय. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता,
मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट 2065 रुपयांचा नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात 15,239 रुपयांचं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात 33,512 रुपयांचं आणि पूर्ण वर्षभरात तब्बल 5,03,940 रुपयांपर्यंत हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा, मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. तर आता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळूयात आपण पुन्हा एकदा. आपण ज्या समीकरणांबद्दल बोलत होतो त्या सगळ्या समीकरणात एक नाव वारंवार चर्चेत येतं, ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं. जर भविष्यात पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर केंद्रात सुप्रिया सुळे यांना मोठं पद मिळू शकतं अशी चर्चा सुरू आहे. राजकारणात वारसदारी महत्त्वाची असते आणि आता शरद पवारांचा वारस कोण हे सांगायला नको आणि कदाचित पवारसाहेब पुढच्या पिढीसाठी आपल्या वारसदारांसाठी मैदान तयार करतायत असं वाटतंय. पण या सगळ्या खेळात सर्वात मोठी चिंता आहे ती राष्ट्रवादीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांची. वारसदारांचं सोडून द्या, त्यांचं काय, असं नाही तसं कसंही भलं होतंच, पण कार्यकर्त्यांचं काय? आता हे काही सतरंजी उचले राहिलेले नाहीयेत जे काही दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते आहेत ते. कारण अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचे विरोधक आधीच भाजपमध्ये गेलेले आहेत. जर उद्या यांचा गटही महायुतीमध्ये गेला तर अनेक स्थानिक नेत्यांसाठी राजकीय जमीनच उरणार नाही. नेमकं लढणार कोण आणि कुणाच्या विरोधात? या संपूर्ण खेळात सर्वात मोठी अडचण निर्माण झाली आहे ती जयंत पाटलांची. कशी ते सांगतो तुम्हाला. प्राजक्त तनपुरे नाव ऐकलं असेल, हे जयंत पाटलांचे भाचे आहेत. तनपुरे यांच्याबद्दल अशी चर्चा आहे की राहुरी जी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेली एक जागा आहे, तिथं पोटनिवडणूक होणार आणि त्या पोटनिवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवार मिळू शकते प्राजक्त तनपुरेंना. जर असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय ट्विस्ट येऊ शकतो. जर विरोधी पक्षांचे सर्व नेते महायुतीत गेले तर ग्रामीण भागातल्या अनेक संस्था भाजपच्या नियंत्रणात येऊ शकतात. उदाहरणार्थ सहकार क्षेत्र, ज्यात जिल्हा बँक आहेत, साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत, मार्केट कमिटी आहेत, दूध उत्पादक संघ वगैरे आहेत, गोकुळसारखे. हे काय आहे तर अर्थकारण चालवणाऱ्या संस्था आहेत आणि त्या भाजपच्या ताब्यात येतील. म्हणजेच राजकीय सत्ता जी ऑलरेडी आहे प्लस आर्थिक सत्ता दोन्ही एकाच बाजूला जाण्याची शक्यता आहे. तर पुढच्या काही महिन्यात अशा पद्धतीनं सगळी राजकीय समीकरणं बदलली तर महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे विरोधाला विरोध म्हणून जो गरजेचा असतो असा विरोधी पक्षच नसेल. जे कोणी असतील ते नगण्य असतील, नाममात्र असतील. राजकारणात एक म्हण आहे, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आज जर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे आपण महाराष्ट्रातले दोन प्रमुख नेते आणि एकमेकांवर कुरघोडी करायला कसे सरसावत होते इतकी जी मागची काही दशकं आपण पाहिली आणि पवार समजून घेण्यासाठी 100 जन्म आणि मग अशा पवारांना अगदी एकाच जन्मात देवेंद्र फडणवीसांनी दिलेली मात, हे सगळं आपण पाहिलं तर हे दोघे कधी एकत्र येतील असं वाटत नव्हतं. आज महाराष्ट्रात जी काही लढाई सुरू आहे त्या लढाईचा जो काही चेहरा मोहरा तोंडवळा असतो, म्हणजे जे प्रतिस्पर्धी असतात त्यातला एक प्रतिस्पर्धी देवेंद्र फडणवीस तर दुसरा शरद पवार आहे. तर हे दोन एकमेकांचे विरोधक एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण नकाशा बदलून जाईल असं म्हणतात लोक. आता प्रश्न फक्त एकच आहे, हा सर्व मास्टर प्लॅन जो आहे ना तो यशस्वी होणार की नाही होणार, की नेहमीप्रमाणे पवारसाहेब पुन्हा एकदा राजकारणात त्यांची एखादी अनपेक्षित चाल खेळणार. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते की सारं काही एकाच्याच हातात एकवटलंय असं वाटत असताना काहीतरी उलटफेर होतो आणि आवाज येतो, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मग पुढचे तमाशे सुरू. राज्यसभा निवडणुकीत पवारांना पुढे चाल देणाऱ्या भाजपच्या मनात नेमकं काय होतं हे स्पष्ट होईलच थोड्या दिवसात. कारण कालच बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकांची घोषणा झाली. दोन्ही निवडणुकांच्या निमित्तानं
कुठली नवी समीकरणं जुळत आहेत हे पाहणं खरंच रंजक ठरणार आहे. दोन्ही ठिकाणचे उमेदवार कोण असेल, कोणता राजकीय पक्ष कोणाला पाठिंबा देतोय, त्याचबरोबर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिका काय असतील यावरच ठरेल काय होणार आहे ते म्हणजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल. पवारांना राज्यसभेवर जाताना भाजपने केलेली मदत ही पवारांना वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी होती, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी होती, की महाविकास आघाडी संपवून त्यांनी महायुतीत येण्यासाठी हा टाकलेला डाव होता, तसं काही झालेलं डील होतं. हे त्यावेळेसच स्पष्ट होईल जेव्हा या 2 पोटनिवडणुकीत या दोन्ही नेत्यांचे स्टँड ठरतील, त्यांच्या भूमिका ठरतील. पाहूया काय होतंय. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार आणि भाजप यांच्यामध्ये एखादा छुपा समझोता वगैरे झालाय का, जो यापुढे महाराष्ट्रातला विरोधी पक्षच संपवून टाकणारा असेल, की सगळ्या समझोत्यांना फाट्यावर मारून वस्तात पुन्हा डाव टाकणार आहे? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.